भारतामध्ये एकूण आजपर्यंतचे, ज्यावेळेस मी सांगितलं ते 75 हे याच्या आधीची बातमी, पण आज विचार केला तर भारतामध्ये आलेले आहे ते 85. ठीक आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधले आलेले 3, म्हणजे हाच मुद्दा आहे तो आहे. हे 3 स्थळ आलेले आहेत. हा एक. त्यासोबत लक्षात घ्या आता न्यूज आलेली आहे त्यासोबतच. म्हणजे का बरं आहेत बा हे रामसर स्थळ हे तेवढेच महत्वाचे आहे, प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे हे बघा, भारतामध्ये युनायटेड नेशन द्वारे हे घोषित करण्यात येतात. आणि युनायटेड नेशन द्वारे जे 171 सदस्य राष्ट्र आहे त्यामध्येच त्यांचं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे यांनी परत दिलेलं आहे तिथे की रामसर म्हणजेच काय, हे बघा, पाणथळ जागा म्हणजेच काय की ज्यामध्ये तलावाची हद्द आहे, ज्यामध्ये पाण्याचा प्रभाव जास्त असतो, ज्या ठिकाणी दलदलीचा परिणाम आहे, सारखे दलदल असतं. आणि त्यासोबतच त्याला म्हणजे खाडीचं प्रमाण, म्हणजे जैवविविधतेला, एखादी जीवजंतूला नवीन जन्म घेण्यासाठी किंवा कशा घेण्यासाठी जो फायदा असतो ना, हे त्यानुसार त्यांनी देण्यात. मग समुद्र किनाराही त्यामध्ये आलेला आहे, सारखा चिखल राहतो आपण त्या ठिकाणी. म्हणतात बघा, अशा ठिकाणांची ते लोक निर्णय घेतात, अशा ठिकाणांचं ते लोक निरीक्षण करतात आणि मग त्यानंतर युनायटेड नेशनद्वारे त्याला दर्जा दिला जातो. इथे बघा महत्व जागतिकीकरणावरती कळायला बरं 171 साल म्हणजे 2 फेब्रुवारी 1971 ला यांनी काय म्हटलं, इराणमधील रामसर शहरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बघा पाणथळ भूमीच्या अनन्यसाधारण त्याला महत्वाला म्हणजेच काय लक्षात घ्या की इराणमधील रामसर स्थळ आहे त्या ठिकाणी तो दर्जा देण्यात आला त्यांना. एक. त्यासोबतच बघा अंमलबजावणी 1975 ला झाली, आताच बोललेलं आहे. परत पुढे बघा 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ भूमी दिन येतो, हा महत्वाचा आहे. 2 फेब्रुवारी आलं लक्षात. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन आहे, म्हणून त्याची सुरुवात बघा 1986 पासून करण्यात आलेली आहे. 1986 पासून त्याची सुरुवात झालेली आहे दिन साजरा करण्यासाठी. आणि त्यासोबतच संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकूण 194 सभासद राष्ट्रांपैकी लक्षात घ्या 194 देशांपैकी 171 देशांचा सहभाग यामध्ये आलेला आहे. हे बघा अधिवेशनाशी जोडलेलं आहे. 194 सभासद राष्ट्रांपैकी 171 राष्ट्रे ही रामसर अधिवेशन संकल्पनेबाबत जोडली गेलेली आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे की 194 पैकी 171 सदस्य राष्ट्र आहे. पाणथळ भूमीच्या संवर्धन विकासासाठी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यासोबतच बघा स्थानिक जागेला सामावून आंतरराष्ट्रीय पाणथळी हा मुद्दा येतो. बघा पाणथळ दिनानिमित्त यंदाची परिषद, त्याचं स्लोगन काय म्हणजे त्याची टॅगलाईन काय आहे, भविष्यासाठी पाणथळीचे संरक्षण. हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्यालाच म्हणतात वेटलँड. ठीक आहे. हे बघा वेटलँड इंटरनॅशनल साऊथ एशियाचे डायरेक्टर कोण आहे, डॉक्टर रितेश कुमार. तसंच महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने खारफुटी परिसंस्था आणि जैवविविधता संवर्धन या विषयावरती मार्गदर्शन केले जाणार आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस हा फार महत्वाचा आहे. यांनी काय म्हटलं, पाणथळ दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे, मात्र ही परिषद 1 फेब्रुवारी 25 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये होणार आहे. लक्षात, हे लक्षात येणं महत्वाचं आहे. त्यासोबतच पाणथळ कार्यक्रम हा एका राज्याचा नाही, एका देशाचा नाही, पूर्ण जगाचा प्रश्न आलेला आहे, म्हणून त्यामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासोबतच बघा महाराष्ट्र राज्यातील 564 पाणथळींच्या जागांपैकी सर्वाधिक जागा समुद्र खाडीच्या किनारीच आहे. कारण ते एकमेव स्थळ असं आहे की ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो, सारखं 12ही महिने दलदलीचा परिणाम असतो आणि त्यासोबत नवीन जीवजंतूंना जन्म घेण्यासाठी वाढण्यासाठी ते वातावरण सुपीक वातावरण आलेलं असतं. हे म्हणून महत्वाचं आहे. मग आगळा याच ठिकाणी बघा भूमी परिसंस्था दिलेल्या आहे, जल परिसंस्था यांचा आगळा वेगळा संयोग पाणथळ जागा, कारण जमीन पण असतं आणि पाणी पण असतं. दोन्ही ठिकाणी म्हणजे भूचर जलचर हे दोन्ही प्राणी त्या ठिकाणी राहू शकतात, वनस्पती सुद्धा वाढू शकतात, म्हणून त्यासाठी महत्वाचं आलेलं आहे. म्हणजे समुद्रातील नदीतील मासे पाणथळ जागी असलेल्या खारफुटी जंगलात आपली अंडी घालतात, आलंय म्हणतात. त्या अंडी घालण्यासाठी त्यांना नवीन जीव जन्म घेण्यासाठी सोयीस्कर आहे. आणि माशांच्या प्रजोत्पादनाची प्रमुख केंद्रे हे आहेत, त्याचबरोबर हे छोटे जलचर, हे सर्व महत्वाचं आलेलं असतं, त्यामुळे महत्वाचं. त्यासोबतच पुढे बघा आता नेक्स्ट न्यूज बातमी आलेली आहे. हे बघा ही बातमी महत्वाची आहे. म्हणजेच का बरं, नेहमी सांगतो की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB साईट वरती बघा कशा पद्धतीचं त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. PIB साईट हे बघा भारतातील वेटलँड मल्टिप्लाय रामसर साईट 2014 मध्ये 26 होती, बरोबर आहे. तर 2023 मध्ये 75 झाली. आलं लक्षात. बघा 2014 मध्ये किती होती ती 26, तर 2023 मध्ये झाली आहे ती 75. आलेले पर्यंत. आणि त्यामध्ये नंतर पुन्हा नव्याने ऍड झालेलं आहे लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर, महाराष्ट्रातील ठाणे खाडी आणि येतं ते गोव्यातील नंदा तलाव.
गोव्यातील हे एकमेव स्थळ आहे की ज्यांना रामसराचा दर्जा मिळण्यात आलेला आहे. एक मग ही न्यूज कधीची आहे हे बघा, 27 एप्रिल 2023 PIB मुंबईद्वारे पोस्ट केलेली आहे. महत्वाचा मुद्दा येतो. त्याचसोबतच लक्षात घ्या आता बघा पुढे गेल्यानंतर काय म्हटलं त्यांनी बघा, आशियातील रामसर साईटचे बघा, आशियातील रामसर साईटचे सर्वात मोठे नेटवर्क भारतामध्ये आहे. हे एक महत्वाचं. एक पाणथळ जमीन, जैवविविधता, हवामान शासन, अनुकूल गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच मानवी कल्याणासाठी योगदान ठरणारी साईट इको साईट. हे बघा पुन्हा म्हटलं त्यांनी, भारताकडे आता 75 आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा आहेत. 75 म्हणजे कधी 23 पर्यंत, आता 85 झालेले आहेत. एक पण ज्यांचे क्षेत्र देशभरात 1.33 दशलक्ष हेक्टर व्यापलेले आहे. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ पूर्ण जर विचार केला ना तर 1.33 दशलक्ष त्यांनी हेक्टर व्यापलेले आहे जमीन. आणि त्यासोबतच 1982 लक्षात घ्या, 1982 कारण 1982 का बरं, कारण 1982 ला आपण त्या करारावरती सही केली म्हणून 1982 ते 2013 या काळामध्ये होते ते आपल्याकडे 26 ठिकाण, बरोबर. एक त्यानंतर 2014 ते 2023 पर्यंत नव्याने बघा इथेच दिलेलं आहे. हे बघा 26 झाले, 2014 ते 23 पर्यंत 49 आलेले, 2023 पर्यंत 49 नव्याने ठिकाणं आलेली आहेत. म्हणजेच विचार करा मित्रांनो, याची टोटल 75 येते ना आहे. म्हणजे आपल्याला 2023 पर्यंत आपल्याकडे किती आलेले आहे, 75 ठिकाणं. त्यानंतर बघा 2022 मध्येच एकूण 28 साईट्स रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आल्या. एकट्या 2022 ला 75 म्हणजे नवीन 28 साईट्स त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. म्हणजे स्थळ घोषित केली. भारत सरकार देशातील पाणथळ प्रदेश संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे दिलेलं. त्यासोबतच बघा यामध्ये एक महत्वाचा उद्देश येतो की याचा उद्देश बघा काय दिला, उद्दिष्टांसह एकत्रित करून शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण होईल. शाश्वत विकासाला, शाश्वत विकास महत्वाचा आहे की जो विकास आपल्याला नेहमीसाठी कशा पद्धतीने राहता येईल हे त्यांच्यासाठी सोयीस्कर, पोषक वातावरण कशा पद्धतीने कर, कारण निसर्गाची एक साखळी आहे. साखळी जर एकदा ब्रेक झाली तर कुठली पण तर निसर्ग बदलतो पूर्ण. तर हे त्याच्या साखळी ब्रेक न होऊ देण्यासाठी त्यांचं चाललेली हे झटापट आहे. ठीक, पुढे बघा आपण इथे पण दिलंय त्यांनी मॅपद्वारे बघा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. इथे बघा काय म्हटलंय, 2014 ला 26 3 पट वाढली आणि 2000 बघा 2023 ला 75. एक लोणार सरोवर, नांदूर मधवेश्वर, महाराष्ट्रातील ठाणे खाडी आणि गोव्यातील रामनंदा तलाव ही स्थळं त्यामध्ये घोषित करण्यात. पुढे एक त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एक झालेला आहे. येथे भूवारसा, राष्ट्रीय भूवारसा स्मारक पण आहे. हे पण एक महत्वाचा मुद्दा. लोणार सरोवर 113 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे, बरोबर. हे एक नांदूर मधवेश्वर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये आहे मुद्दा. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे कुठला, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधवेश्वर. आणि पक्षी निरीक्षणासाठी नंदनवन आहे, त्यालाच महाराष्ट्राचे भरतपूर पण असे म्हणतात. एक आणि याची त्या नांदूर मधवेश्वरची स्थापना म्हणजे त्याच अभयारण्याची स्थापना 1986 ला झाली आहे. हे बघा नांदूर मधवेश्वर अभयारण्याची 100 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेलं आहे. ठीक आहे, हे एक महत्वाचं. आणि त्यानंतर नंदा तलाव हे एक महत्वाचं आहे. कुर्चुरम विचारू शकतात पेपरला. ठीक आहे, नंदा तलाव गोव्यातील कुर्चुरम येथे स्थित आहे. रामसर स्थळ 0.42 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे आणि गोव्यातील पहिले आणि एकमेव आहे. हे एक महत्वाचं. आणि हा सर्व महत्वाचा मुद्दा येतोय की ज्या काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे किंवा भारत सरकारद्वारे ह्या काही बातमी आलेली आहेत किंवा हे जी न्यूज आहे चर्चेमध्ये आहेत, विचारण्याची दाट शक्यता राहतात. मग आता हे अभ्यासाला आपल्याला कुठे कामात पडेल तर लक्षात घ्या, पर्यावरण हा टॉपिक आपल्याला आहे तो कंबाईन मुख्य, बरोबर आहे, कंबाईन मुख्य तिथे पण पर्यावरण आलेलं आहे. आणि त्यानंतर राज्यसेवा पूर्व आणि मुख्य हे दोन्ही ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे जुन्या सिलेबस नुसार म्हटलं तर मुख्य परीक्षेला आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर समजा इकडे जर पूर्वला बघायला गेलं तर पर्यावरण हा टॉपिक तुम्हाला सिलेबसलाच दिलेला आहे, पेपरला प्रश्न येतो मित्रांनो. आणि राज्यसेवा मुख्य म्हटलं तर इथे बघा पर्यावरण भूगोल आहे. पर्यावरण भूगोल तुम्ही पेपर 1 मध्ये दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही
लक्षात घ्या की हा मुद्दा महत्वाचा आहे, करणं चांगलं गरजेचं आहे.